नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. प्रेमविवाहामध्ये दोन व्यक्ती आहेत. एकाची रास मकर रास असेल आणि दुसऱ्याची मीन रास असेल, तर त्यांचा जो प्रेमविवाह आहे हा कशा प्रकारे पुढे जाऊ शकेल. दोघांच्या आशा अपेक्षा नेमक्या कशा प्रकारच्या असतात, इच्छा अपेक्षा नेमक्या काय असतात, त्यांच्यातले सकारात्मक नकारात्मक गुण काय असतात, एकंदरीत त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवात आपण मकर राशीपासून करू की मकर राशीचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असेल. मकर राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 10व्या सणामध्ये येणारी रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि चर स्वरूपाची रास आहे. या राशीचं सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे अविरत काम करणं किंवा कष्ट करण्याची तयारी. ही या राशी इतकी इतर कुठल्याही राशीमध्ये दिसून येत नाही. राहणीमान सुव्यवस्थित नीटनेटकं टापटीप असतं. यांना स्वतःच्या मर्यादा ठाऊक असतात, म्हणजे स्वतःच्या लिमिटेशन्स काय ते त्यांना चांगलं ठाऊक असतं. आणि ज्यांना स्वतःच्या मर्यादा ठाऊक आहेत त्या व्यक्तींचं जे जीवन आहे हे भरकटलं जात नाही. खास करून मकर राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांचं जीवन भरकटलं जात नाही. याच्यामागे एक कारण असतं मॅच्युरिटी, समज किंवा अंडरस्टँडिंग. ही जी गोष्ट आहे ही मकर राशीच्या व्यक्तीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. आणि त्याचं मूळ आहे हे मूळ यांच्या बालपणात जास्त दडलेलं आहे. मुळातच मकर राशीच्या व्यक्ती असतात यांचं बालपण संघर्षमय जातं. आता हा जो संघर्ष आहे हा पैशांसाठी असू शकतो किंवा पैशांची कमतरता यामुळे असू शकतो किंवा भावनिकदृष्ट्या सुद्धा असू शकतो. आणि त्यामुळेच बऱ्याच वेळेस मकर राशीच्या व्यक्ती असतात ह्या वयापेक्षा थोडंसं जास्त मॅच्युअर्ड असतात किंवा वयापेक्षा असणारं मोठेपण हे यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. मकर राशीच्या जर छोटी मुलं जरी तुम्ही बघितली, त्यांचा विचार किंवा वागणं जरी बघितली तर त्याच्यामध्ये थोडासा पोक्तपणा हा दिसून येतो, समंजसपणा जो आहे तो दिसून येतो. लहानपणापासूनच अशा प्रकारचं जीवन किंवा अशा प्रकारच्या अनुभवाने ते सामोरं गेल्यामुळे अर्थातच समजूतदारपणा म्हणा किंवा पेशन्स ज्याला आपण म्हणतो, थांबणं वाट पाहण्याची जी सवय आहे ती त्यांच्यामध्ये खूप चांगली असते. आणि याच गोष्टींमुळे या ज्या व्यक्ती असतात ना, दुनियादारी म्हणजे काय ही चांगल्या प्रकारे ठाऊक असते. ना चांगलं ठाऊक असतं की आयुष्यामध्ये जर का तुम्हाला सेटल व्हायचं असेल, सफल व्हायचं असेल तर त्याकरता पैशाची किंमत काय आहे, पैशाची किंमत मग ते कमवण्यासाठी नेमकं काय करायला हवं, त्याची बचत कसे करायला हवी, त्याची गुंतवणूक कशी करायला हवी, या सर्व संदर्भातलं चांगलं ज्ञान हे मकर राशीच्या व्यक्तींना अगदी उपजत असतं. त्यामुळेच या राशीच्या व्यक्ती असतात या सहसा आयुष्यात चुकत नाहीत किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे भरकटल्या जात नाही. यांच्यामध्ये कष्ट करण्याची तयारी चांगली असते, गोल रेग्युलेशन खूप चांगलं असतं. नॉर्मली ह्या ज्या राशी आहेत म्हणजे मकर जी रास आहे, समोर जी गोष्ट येतील त्याला समर्थपणे सामोरं जाण्याची जी तयारी असते ही तयारी यांच्यामध्ये खूप मानसिकदृष्ट्या खूप चांगली असते. म्हणजेच नॉर्मली आपण जो म्हणतो की जो व्यक्ती हुशार तो आयुष्यात पुढे जातो असं मात्र मुळात प्रत्यक्षात दिसत नाही. तर जे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत की तुम्हाला प्रामाणिक असायला हवं किंवा मेहनती असायला हवं किंवा तुमच्याकडे पेशन्स चांगला असायला हवं, जीवनाची समज चांगली असायला हवी, ॲडजस्ट करण्याची जी भाग आहे तो चांगला असायला हवा, सहनशीलता तुमच्यामध्ये चांगली असायला हवी. हे सगळे गुणधर्म तुम्हाला मकर राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. म्हणजेच मकर राशीच्या व्यक्तींनी जीवन कितीही खालच्या लेवलला जरी पातळीवर म्हणजे आर्थिकदृष्ट्या जरी सुरू केलं असेल तर जवळजवळ 35-40चा टप्पा येईपर्यंत त्यांच्या आयुष्याचा ह्या ज्या व्यक्ती असतात जीवनामध्ये अगदी व्यवस्थितपणे यांना स्थावरता दिसून आलेली दिसेल. त्याचप्रमाणे शब्द ह्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, जबाबदारी यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते, यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी येते. खास करून या राशीमध्ये जे श्रवण नक्षत्र आहे, म्हणजे या राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र येतात, उत्तराषाढा, श्रवण आणि धनिष्ठा. पैकी श्रवण जे नक्षत्र आहे त्यांच्या अंगावरती बऱ्याच वेळा जबाबदारी येते, परंतु दिसायला खूप चांगलं असं उत्तराषाढा आणि श्रवण नक्षत्राच्या ज्या व्यक्ती असतात यांचं सौंदर्य अतिशय चांगलं असतं. धनिष्ठा नक्षत्र ज्या व्यक्ती असतात यांचा स्वभाव थोडासा तिखट असू शकतो, परंतु काम करण्याच्या बाबतीमध्ये जे सगळे आपण गुणधर्म पाहिले हे संपूर्ण मकर राशीमध्ये अतिशय उत्तम प्रकारे दिसून येतात. आणि त्या अन्वये ही जी रास आहे त्या बाबतीमध्ये आयडिया दिसून येतात. बऱ्याच वेळेस या राशीबद्दल थोडासा एक वेळासुद्धा समज असतो की वृक्ष आहेत, म्हणजे यांच्यामध्ये भावनेचा ओलावा अजिबात नाही, असं मात्र अजिबात नाही. लक्षात घ्या, भावना असतं परंतु भावनांचं बाजारीकरण करणं किंवा भावना जास्त प्रमाणात दाखवणं हा भाग यांच्यामध्ये दिसून येत नाही. मग असे सांगितल्याप्रमाणे मॅच्युअर्ड असतात आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी कधी करायला हव्यात हे यांना चांगलं ठाऊक असतं. आता आपण थोडी चर्चा करू मीन राशीबद्दल. मीन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये व्ययस्थानामध्ये किंवा 12व्या स्थानामध्ये येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. या राशीचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे आणि द्विस्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की मीन राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येते
ते म्हणजे त्यांचं सौंदर्य. लोभसवानं अशा प्रकारचं सौंदर्य असतं. तिखट सौंदर्य यांच्यामध्ये सहसा दिसून येत नाही आणि अगदी बालपणापासून अशा प्रकारचं सौंदर्य दिसत असल्या कारणामुळे आणि कुठल्याही प्रकारची केलेली फॅशन यांना सहजपणे मानवते. परंतु फॅशनकडे फारसा यांचा ओढा नसतो, हे सुद्धा तेवढंच खरं. परंतु छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दलची आवड, जीवन जगताना सकारात्मक दृष्टिकोन, आनंददायी दृष्टिकोन कशा प्रकारे असावा, हा मीन राशीकडून शिकण्यासारखा गुणधर्म आहे. अगदी छोट्या मुलासारखे निरागस, निष्पाप या राशीच्या व्यक्ती असतात. छोट्या छोट्या गोष्टींनी दुखावल्या जातात, छोट्या मोठ्या गोष्टींनी आनंदित सुद्धा होतात. म्हणजे यांचा मूड बदलण्यासाठी तुम्हाला खूप महागडं गिफ्ट वगैरे लागेल असं मात्र अजिबात नाही. परंतु एक गोष्ट आहे की यांना समोरच्या व्यक्तीचा जो सहवास आहे हा कायम आवडतो. सहवासप्रिय अशा प्रकारची ही रास आहे आणि बऱ्याच प्रमाणात इमोशनल आहे. छोट्या मोठ्या कारणामुळे दुखावले जातात आणि इमोशन्स त्यांच्यासाठी फार महत्त्वाच्या असतात. समोरच्या व्यक्तीसाठी संपूर्णपणे स्वतःचे समर्पण करण्याला तयार ही रास असते आणि खूप ट्रस्टवर्दी आहे. म्हणजे या राशीच्या मनामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दलचं काळाबेरं कधीही येणार नाही. अर्थात समोरच्या व्यक्तीला मदत करण्यामध्ये धनु राशी जेवढी मोठी आहे तेवढीच मीन राशीसुद्धा आहे आणि मीन राशी स्वतःकडचं सगळं काही देईन एवढं जास्त प्रमाणात त्यांचं जे डेडिकेशन आहे किंवा समर्पणाची भावना आहे ही दिसून येते. त्याचप्रमाणे ही जी रास आहे म्हणजे मीन जी रास आहे ही देवावरती विश्वास ठेवणारी रास आहे. भूतदया यांच्यामध्ये खूप चांगली दिसून येते मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि विश्वास ठेवण्याचा भाग एवढा जास्त प्रमाण असतो समोरच्यावरती की समोरच्या व्यक्तीने जरी फसवलं एकदा दोनदा जरी अनुभव आला तरी पण त्याच्यावरती विश्वास ठेवते. आज बघा भाग फक्त आणि फक्त तुम्हाला मीन राशीमध्ये दिसून येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या राशी असतात या राशी भावनेचा जो हे असतात हे जास्तच प्रमाणात त्यांच्यामध्ये दिसून येतात. अर्थात त्याच्यावरती काम करणं थोडंसं गरजेचं राहील. ज्याचप्रमाणे या ज्या राशी असतात त्यांच्यामध्ये जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा किंवा मेहनतीपणा किंवा कष्ट करणं हा भाग थोडासा कमी दिसून त्यांना झोप फार प्रिय असते. परंतु असं असून सुद्धा ह्या राशीच्या ज्या व्यक्ती असतात जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे सेटल होतात. यामागे एक कारण आहे ते म्हणजे या राशीला भाग्याची साथ खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते, जे की मकर राशीमध्ये सहसा दिसून येत नाही. त्यांना जिद्दीनं मेहनतीने का गोष्टी कमवायला लागतात हा भाग मीन राशीमध्ये दिसून येतो. मीन राशीच्या बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात त्याच्याला आपण इझी गोईंग म्हणतो अशा प्रकारच्या असतात. जीवनामध्ये यशाच्या शिड्या ह्यांना पटापट मिळतात आणि त्यान्वये पुढे सुद्धा जातात. अर्थात या राशींच्या बाबतीत म्हणजे मीन राशीच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की ज्यापासून थोडीशी काळजी घ्यायला हवी ते म्हणजे यांना मगाशी सांगितल्याप्रमाणे सहवासप्रिय असतात. एकटेपणाची भावना यांना सहन होत नाही. म्हणजे माणसांच्या घराड्यात असून सुद्धा जर का यांच्याशी तुम्ही जास्त शेअरिंग केलं नाही किंवा यांच्याशी जास्त बोललात नाही किंवा यांना कुठेतरी जाणून वाटलं की समोरचा व्यक्ती हा त्यांच्याशी व्यवस्थित वागत नाही आणि त्यानंतर येणारा जो एकटेपणा आहे, लोनलीनेस आहे, हा मात्र यांच्यासाठी थोडासा खतरनाक असतो. लक्षात घ्या, एकदा जर का यांच्या मनामध्ये एकटेपणाच्या भावनेने जन्म घेतला तर मात्र मग या राशी त्या अबोल होऊन जातात. मग तुमच्याशी जास्त बोलणार नाहीत, मग मनातल्या मनात विचार करत असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला कमी लेखतात, स्वतःला दूषण देतात आणि त्यामुळे मग रात्री झोप येत नाही. नैराश्य किंवा विड्रॉल ऑफ इंटरेस्ट किंवा जीवनाबद्दलची भावना आहे ती पूर्णपणे नकारात्मक होऊन जाते. या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील, कारण ही भावना एकदा यांच्या मनात तयार झाली तर त्याच्यातून बाहेर पडणं जवळजवळ कठीण होऊन बसतं. ही गोष्ट लक्षात घ्या. तसं पाहिलं तर ही जी रास आहे ही ट्रस्टवर्दी आहे, मोकळ्या मनाची आहे. या राशीमध्ये येणारी जी नक्षत्र आहेत पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा आणि रेवती, ही तिन्ही नक्षत्रापैकी 2 नक्षत्र मनुष्यगणी आहेत आणि जे रेवती नक्षत्र आहेत ते देवगणी आहे. म्हणजे या राशीमध्ये राक्षसगणी नक्षत्र येत नाही, त्याच्यामुळे तशा प्रकारचा स्वभाव सुद्धा यांच्यामध्ये दिसत आहे. अगदी सरळ अशी वागणारी रास आहे. परंतु बऱ्याच वेळा या राशीबद्दलचं थोडंसं मिसजजमेंट होतं किंवा या राशीबद्दलचं थोड्याशा वेगळ्या गोष्टी या राशीबद्दल तयार होतात. मात्र तसं मात्र अजिबात नाही. अतिशय लोभसवाणी आणि मनाची साफ सुथरी अशा प्रकारची ही रास आहे. म्हणजे थोडेसे स्वप्नामध्ये जगणारे आहे, यांना स्वप्न फार पडतात आणि स्वप्नवेळी दुनियेमध्ये रमणारी ही रास आहे. जसं कवीचं जसं मन असतं त्याप्रमाणे यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व तुम्हाला दिसून येईल. जसं की आपण चर्चा करतो आहोत की प्रेमविवाहामध्ये 2 राशी आहेत, मकर आणि मीन राशी. तर यांच्यामधलं जो प्रेमविवाहाचा बंधक कशा प्रकारे दिसून येईल लक्षात घ्या. या दोन्ही ज्या राशी आहेत त्या स्त्री राशी आहेत, त्याच्यामुळे भावना किंवा एकमेकांबद्दल काळजी घेणं हा भाग दोन्ही राशीमध्ये दिसून येतो. परंतु बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या वेगळ्या सुद्धा आहेत, त्यावर थोडं काम करणं गरजेचं राहील. जसं की मकर जी रास आहे ही कामाला, कर्तृत्वाला किंवा कर्माला महत्त्व देणारे आहे. हा भाग थोडासा कमी मीन राशीमध्ये दिसून येऊ शकतो किंवा
ज्या मकर राशी आहे ती थोडीशी शिस्तबद्ध असू शकते, स्वतःच्या कामाला जास्त महत्त्व देणारे असू शकेल आणि पैशाच्या संदर्भात, आर्थिक संदर्भात थोडीशी चोख असते. हा भाग मीन राशीच्या व्यक्तीमध्ये कमी असतो. मीन राशीच्या व्यक्तींना बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा इझी मिळालेल्या असतात आणि खर्च करण्यामध्ये सुद्धा मागे पुढे बघत नाही. निर्णय क्षमता जी आहे ही मीन राशीची थोडीशी कमी असते. बघू, करू, नंतर बघ, हा जो भाग आहे मीन राशीमध्ये थोडासा जास्त असतो. आणि मकर राशींनी कसं लहानपणापासून बऱ्याचशा गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असल्यामुळे म्हणजे मकर जी रास आहे ही थोडीशी काटेकोर असते. एकदा जर का मकर राशीने कोणाला शब्द दिला तर तो शब्द नक्की पाळते, नेमका पाळते. हा भाग मीन राशीमध्ये बऱ्याच वेळा दिसून येत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर राशी जी आहे ही स्वतःच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेणारी आहे आणि बऱ्याच वेळा त्यामुळे त्यांना इतर व्यक्तींचा विसर पडू शकतो. हा भाग मगाशी सांगितल्याप्रमाणे मीन राशीसाठी फार वाईट आहे. ज्यावेळेस मीन राशीला वाटतं की समोरचा व्यक्ती आपल्यासाठी काही करत नाही, आपल्याला त्याचं लक्ष नाही आहे किंवा त्याचा आपल्यामधला इंटरेस्ट निघून गेलेला आहे, त्यावेळेस येणारा जो एकटेपणा आहे हा एकटेपणा मीन राशीच्या व्यक्तींना सहन होत नाही आणि मग ज्या गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. खास करून मकर राशीच्या व्यक्ती आहेत त्यांनी मीन राशीच्या व्यक्तींना व्यवस्थितपणे समजून घेतला, त्यांच्या भावभावनाने व्यवस्थितपणे समजून घेतलं तर मीन राशीकडून मिळणारं जे प्रेम आहे, जो विश्वास आहे, जी काळजी आहे ही तुम्ही विचारही करू शकणार नाही, इतक्या जास्त प्रमाणात असते. अर्थात दोन्ही राशींनी आता जे सांगितलेले मुद्दे आहेत त्यावरती लक्ष दिलं तर अर्थातच तुमचा जो प्रेमविवाह आहे हा अतिशय स्मूथपणे चालू शकतो. या संदर्भात अजिबात काळजी करू नका. तरीसुद्धा जर का या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये येत असेल तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील किंवा त्या संदर्भात तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं राहील. कारण आत्ता जे पण आपण स्वभाव गुणधर्म बघितले दोन्ही राशीचे ते फक्त आणि फक्त चंद्रावर होते. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त बाकी 11 ग्रहसुद्धा असतात. ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रात असतात आणि त्याचे प्रभाव परिणामसुद्धा तुमच्या जीवनावरती वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतात. तर वैवाहिक जीवनामध्ये जर काय प्रॉब्लेम आले तर त्याकरता तुमची कुंडली पाहण्यानंतर त्या संदर्भात जास्त मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं प्रेमविवाहामध्ये मकर आणि मीन राशी असेल त्यांचा जो प्रेमविवाह आहे हा कशा प्रकारे व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.